ह्यावर्षी जेव्हा मला फोन आला आणि सगळं बोलणं झालं आणि त्यांच्याकडनं होकार आला की ह्यावर्षी तू जातोयस म्हणून. आणि ह्यावर्षी माझी पण खूप इच्छा होती, कारण ना मी तुला कारण सांगतो माझं, की मी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून सुरू केलं. त्याच्या आधी मी क्रिकेट खेळायचो. त्याच्यानंतर मी असिस्टंट कोरिओग्राफर झालो खूप वर्षांनी. त्याच्यानंतर मी थोडंफार कोरिओग्राफी केली. मग मी रियालिटी शोजमध्ये बॅकग्राऊंड डान्सिंग केली. मग मी अमेरिकेत गेलो, एका स्टुडिओमध्ये डान्स टीचर होतो. मग तिथे मी ब्रॉडवे म्युझिकल शिकलो. त्याच्यानंतर मी सिरियलमध्ये काम केलं. मग मी क्लिक नावाचं नाटक करतोय. सो ह्या सगळ्यातनं मला एक कळलं की माझा पॅटर्न इज नॉट अ रुटीन. मला नेहमी काहीतरी वेगळं लागतं, खूप वेगळ्या गोष्टी करायला आवडतात. म्हणजे ते ये जवानी है दीवानी मध्ये तो म्हणतो ना की दाल चावल नहीं खा सकता, लाईफ में थोडा हाका नूडल्स चिकन तंदुरी भी होना चाहिए. सो मला कळलं की माझा हा पॅटर्न आहे. सो आता ना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींना मी एक एकदा टच करून आलो, तर मी परत एक्सप्लोर करत राहीन त्या गोष्टी. मध्यंतरी मी फिल्मसाठी पण खूप ट्राय केलं, पण ते पण खूप प्रमाणात वर्कआउट नाही झालं. पण एक फिल्म मी केली आणि मग मला कळलं की अब क्या बचता है. सो आता मला करायचं होतं नॉन फिक्शन, म्हणजे रियालिटी शो. सो तो एखादा डान्स रियालिटी शो मला स्कोप आहे, कारण मी म्हणजे डान्सर असल्या कारणाने. पण तो पण आपल्या इथे असा कुठला येत नव्हता मराठी डान्स रियालिटी शो. आणि मग मला कळलं की भाई हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शो आहे. म्हणजे फिक्शन नॉन फिक्शन महाराष्ट्रात बिग बॉसपेक्षा मोठं काहीच नाही. त्यामुळे ही माझ्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी होती की माझ्या करिअरमध्ये मला एक 4 स्टेप डायरेक्टली वर जाता येईल ह्याने. सो त्यामुळे मी ही संधी पूर्णपणे ग्रॅब केलेली आहे.